चला तर मैत्रिणींनो, आज आपण हेल्दी पनीर भुर्जी पाहणार आहोत. साहित्यात घेतले आहे 1 पाव पनीर, 2 मध्यम आकाराचे कांदे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, लाल व हिरवी शिमला मिरची, सोबतच 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. सोबतच लागणार आहे प्रत्येकी 1 टेबलस्पून लाल तिखट, धनेपूड व जिरेपूड, प्रत्येकी 1 टीस्पून मोहरी, जिरे, हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून गरम मसाला व कसुरी मेथीही लागणार आहे. येथे पनीर मी किसून घेतले आहे. हाताने कुस्करूनही तुम्ही घेऊ शकता. सर्व भाज्या कट करून घ्यायच्या आहे. सोबतच लसूण, आले, जिरे यांची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये 2 पळी तेल घ्यायचे आहे. तेल तापल्यावर मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता, कांदा घालायचा आहे व परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवायचा आहे. त्यानंतर लसूण, आले, जिरे यांची पेस्ट घालायची आहे व परतून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालू, याने सुगंध आणि स्वाद छान येतो. तर कट केलेली हिरवी व लाल शिमला मिरची घालायची आहे व परतून घ्यायची आहे. सर्व साहित्य छान परतवून झाल्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून छान परतवून घ्यायचे आहे. यानंतर गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर मीठ आणि टोमॅटो घालून सर्व साहित्य तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. छान तेल सुटेपर्यंत परतवल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आहे व 1 वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांसाठी झाकून ठेवले आहे. त्यानंतर परत एकदा परतवून 1 वाफ काढायची आहे. चम्मचच्या साहाय्याने सर्व मिश्रण कुस्करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये पनीर घालायचे आहे व छान मिक्स करून घ्यायचे आहे. परतवलेले सर्व मसाले पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर अगदी 2 मिनिटांसाठी वाफेवर शिजू द्यायचे आहे.
वाफ काढल्यानंतर पनीर भुर्जी तयार आहे. यावर थोडीशी कसुरी मेथी घालूया. त्यानंतर कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे सुपर हेल्दी पनीर भुर्जी तयार आहे. सजावटीकरिता थोडीशी वरून कोथिंबीर आणि किसलेले पनीर घालूया.